पुसद तालुक्यातील माणिकडोह. यापूर्वी आपण बघितलं की माणिकडोह येथील जे दिव्यांग बांधव आहे यांनी चक्क एल्गार पोकारलेला आहे आणि अर्धनग्न आंदोलन हे पंचायत समिती कार्यालय पुसद येथे सुरू आहे. आता माणिकडोह येथीलच जो उपसरपंच आहे चक्क हे सुद्धा उपोषणाला बसलेले आहे. एक शिपाई पदाचा व्यक्ती, परंतु उपसरपंच यांच्या म्हटल्याप्रमाणे तो ग्रामपंचायत मार्फत जे कारभार चालू जातो त्यामध्ये हे मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप करतात, कागदपत्रांमध्ये खोडताड करतात, मनमर्जीने कामं करून घेतात आणि करतात सुद्धा. अशा प्रकारचे आरोप जे उपसरपंच आहे यांनी केलेले आहे. आता संपूर्ण प्रकरण हे त्यांच्याच मार्फत आपण जाणून घेणार आहे. दादा, तुमचं नाव सांगा. गजानन नामदेव राठोड, उपसरपंच, ग्रामपंचायत माणिकडोह. नेमकं तुम्हाला उपोषणाला बसण्याची वेळ का आली आणि तुमच्या मागण्या काय? माझ्या मागण्या आहे की बाबा मी वारंवार ग्रामपंचायत कर्मचारी विलास धर्मा चव्हाण यांचे काही डॉक्युमेंट मी पाहिले. एकही प्रोसिडिंगला न घेता, मासिक सभेत एकही बी न ठेवता त्यांनी काय केलेले आहे, स्वतःच्या स्वार्थपायी, काही पैशापायी स्वतः कोणाचे बी डॉक्युमेंट फेरफारचे आलेले असून हे सभेमध्ये न मांडता स्वतः परस्पर फेरफार करतो. आणि काही लोकांचे 9 नंबरचे रेकॉर्ड पाहिले असता काही मोठ्या रकमी आहे, जे मोठ्या म्हणजे 10-12 हजार रुपये अशा असतील, ते रक्कम काही स्वार्थपायी कमी करून त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांची रक्कम कमी करून त्या खतावणीवर 9 नंबरच्या खतावणीवर खोडतोड करून ती रक्कम कमी करण्यात येते. तुम्ही म्हटल्याप्रमाणे विलास धर्मा चव्हाण हे कोणत्या पदावर असणारे व्यक्ती आहे? त्यांचं पद काय आहे? त्यांचे चपराशी पद आहे, पण लिपिकचं काम त्यांच्याकडे केलेलं आहे ग्रामसेवक साहेबांनी. अच्छा, ग्रामसेवक कोण आहे? आता माळवे साहेब आहे, याच्या पूर्ण नाव अगोदर सांगा. आत्माराम माळवे असे काहीतरी आहे त्यांचे नाव. आणि याच्या अगोदर प्रकाश भेदेकर साहेब होते. तर मग यामध्ये सचिव साहेब यांचा काही रोल नसतो का? ते यामध्ये समर्थन किंवा विरोध अशा प्रकारची त्यांची काही भूमिका आहे का? यांच्याकडे त्यांचे रोल म्हणजे आता त्यांच्याकडे एका प्रकारचे 2-2, 3-3 गाव दिलेले राहतात, पण आता ते त्यांचे काम हे चपराशी करतात. तर चपराशीचं असं काम राहते, कोणतेही लाभार्थी आले तर प्रस्ताव आलेला आहे आणि मीटिंगमध्ये सादर करायचा असतो. पण हे असं नाही करता एकही बी 5 वर्षात मला असं वाटत नाही की एकही बी प्रोसिडिंगला विषय असन म्हणून फेरफारचा. हे परस्पर त्याचे फेरफार चालू असतात. मग जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे सचिवाचं काम चपराशी करतो, हा मोठा विषय झाला. ठीक आहे, मग यामध्ये जे सरपंच साहेब आहे यांची काय भूमिका आहे नेमकं? सरपंच साहेबांना, सचिव साहेबांना मी याविषयी गंभीर विषय मी त्यांच्या कानावर वारंवार टाकले असता. मी परत त्यांना, माझ्याकडे कार्यकाळ आला होता, मी 3-3.5 महिने बाहेर ठेवलं याच कारणामुळे, तू असं करत जाऊ नको म्हणून. तरी सचिव साहेबांनी, सरपंच साहेबांनी कधी लक्षात घेतले नाही. अच्छा, हा. नेमकं आता तुम्ही उपसरपंच आहात. जर बघायला गेलं तर तुम्ही यापूर्वीच उपोषण करायला पाहिजे होते. तुम्हाला जर घटना माहीत असती, हे संपूर्ण जे प्रकरण घडत आहे याबद्दल माहिती असती, ग्रामपंचायतचा कार्यकाळ संपल्यानंतरच तुम्ही उपोषणाला का बसले? नाही, एक हा स्टंट म्हणायचा का? नाही, मी याच्या अगोदर अर्ज दिलेला आहे बघा, 24/2/2025 व दिनांक 8/4/2025, त्याच्यानंतर 21/8/2025, त्याच्यानंतर 15/10/2025, त्याच्यानंतर 13/2/2026 हे उपोषणाचं आहे. मी एवढ्या वेळेस पत्र पंचायत समितीला आणि BDO साहेबांना दिले असता याच्यावर कधी बी कोणती ऍक्शन झालेली नाही. मग BDO साहेब यांच्या मार्फत तुम्हाला काही पत्रव्यवहार वगैरे किंवा काही आश्वासन वगैरे देण्यात आलेले नाही का? एवढे पत्रव्यवहार करून सुद्धा पत्रव्यवहार दिलेले होते, पण आज चौकशी करू, उद्या चौकशी करू करता करता हे आमचा कार्यकाळ पुन्हा संपून गेला. आता प्रशासक सरपंच साहेबाला देण्यात आलेला आहे. म्हणजे ज्यांच्या विरोधात एक प्रकारे तुमचं उपोषण आहे त्यांच्याचकडे प्रशासक काळ हा आलेला आहे. मग नेमकं आता तुमची ठाम मागणी काय काय आहे? माझी मागणी ठामच आहे अशी की जेणेकरून असा भोंगळा कारभार ग्रामपंचायतमध्ये न चालावा, कोणाचं न नुकसान व्हावं. आता जेणेकरून माझं थोडक्यात उदाहरण सांगतो की भोगड वर्ग 2ची जमीन असून या कर्मचाऱ्याने परस्पर त्या भोगड 2च्या जमिनीवर बसलेले लाभार्थ्यांचे 8 मध्ये समावेश करून हे किती मोठा चुकीचा निर्णय घेतलेला आहे. हे सुद्धा प्रोसिडिंगला विषय मांडलेला नाही. आणि हे वर्ग 2ची जमीन जी आहे त्याच्यावर माझी आई सुद्धा वारसदार आहे. कोणाची सहमती न घेता एकट्या दोघाच्या बाउंडच्या आधारे ते नमुना 8 मध्ये समावेश केलेला आहे. सरपंच नेमकं कोण आहे तुमच्या गावचे? मनकर्णा सुखदेव आसुले. नेमकं तेच ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बसतात की त्यांचं कामही कोणी दुसरा व्यक्ती बघतो?
त्यांचे ते तर मॅडमला एवढं काय जमत नाही. आता मॅडमचे पतीच इंटरफेअर करत राहतात. अच्छा, हा. त्यांचं नाव वगैरे? सुखदेव कान्होजी प्रधानमंत्री आवास योजनेचे जे सर्वे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्रींनी आश्वासन दिले होते आणि त्या आश्वासनापायी जिल्हा परिषदला अर्ज बी दिला आणि जिल्हा परिषदनी ग्रामपंचायतला सूचना पण केल्या होत्या की त्याच्यामध्ये जेणेकरून लाभार्थी राहिले असन ते लाभार्थ्यांचे सर्वे करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांचे सर्वे करून त्यांचे सर्वे करून ते घरं गरीब माणसाला लाभ मिळावा म्हणून, जेणेकरून त्याच्यात एक पाणी पुरवठा कर्मचारी विनोद माधव धनिये म्हणून त्यांनी ग्रामपंचायतची ID म्हणजे ही ID ग्रामपंचायत साहेबाला दिली होती खोलण्याकरिता. पण सचिव साहेबाच्या काही आधार मध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे ते सचिव साहेबांनी पाणी पुरवठा कर्मचाऱ्याच्या ID मधून आधारमधून ID खोलून दिली असता त्यांनी ID वर तेवढे काय ध्यान लक्ष दिले नाही आणि कवचित लोकांचे मोजके लोकांचे सर्वे केले आणि स्वतःच्या घरातले 4 व्यक्तीचे त्यांनी सर्वे करून बाकीचे सर्वे असेच ठेवले. म्हणजे जाणीवपूर्वक आज गाव आमचा 5000 लोकसंख्येचा गाव आहे. आता 5000 लोकसंख्येचा गाव तुम्ही सांगा, त्याच्यामध्ये काही लाभार्थी नवीन लग्नवाले आहे, काहीचे लग्न झालेले आहे, काहीचे लग्न होऊन बी त्यांचे प्रधानमंत्री आवासमध्ये नाव आतापर्यंत आलेले नाही. अशा लाभार्थ्यांचे घराचे सर्वे करायचे होते तर असे कवचित लोकांचे सर्वे करून त्यांनी बाकीचे भरपूर लोक लाभ दिलेला नाही आहे. एक मोठा गौप्यस्फोट माणिकडोह ग्रामपंचायत बाबत जे उपसरपंच आहे त्यांनी केलेला आहे. या विषयासंदर्भातही आपण वेळोवेळी जे अपडेट आहे ते घेऊन येणार आहे. अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.